नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बघूया मसूर डाळीचं वरण। हे वरण बनवण्यासाठी मी इथे 2 वाटी मसूर डाळ घेतलेली आहे। ही डाळ मी 4 ते 5 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे। त्यानंतर ही डाळ आपल्याला शिजण्यासाठी ठेवायची आहे। त्यासाठी मी एका स्टीलच्या भांड्यामध्ये ही डाळ ट्रान्सफर करून घेतली आहे। त्यात 5 वाटी पाणी टाकलेलं आहे। ही डाळ शिजण्यासाठी साधारण 8 ते 10 मिनिटे लागू शकतात। या पद्धतीने आपल्याला हा फेस काढून टाकायचा आहे आणि डाळ शिजवायची आहे। इथे एक प्रॉब्लेम होऊ शकतो की आपलं पाणी पूर्णपणे आटू शकतं। या वेळेला आपल्याला यात गरम पाणीच टाकायचं आहे आणि पुन्हा ही डाळ व्यवस्थित सारखी करून शिजवून घ्यायची आहे। ही डाळ चेक करूया आता व्यवस्थित शिजली आहे का। अशा पद्धतीने ही डाळ शिजली आहे। आता आपण फोडणीची तयारी करू। फोडणीसाठी आपल्याला एका भांड्यात 2 पळ्या तेल घ्यायचं आहे। तेल गरम होईपर्यंत आपल्याला बाकीचं सामान बघूया। हळद, धणा जिरा पूड, लाल तिखट, 8 ते 10 लसणीच्या पाकळ्या, टोमॅटो, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि 5 ते 6 कोकम। आता फोडणीमध्ये आपल्याला पहिले लसूण चेचून टाकायचा आहे। लसूण चांगला खरपूस भाजून झाल्यानंतर त्यात आपल्याला आपले मसाले जे आहेत ते टाकायचे आहेत। ते टाकल्यानंतर आपल्याला यात शिजवलेली डाळ घालायची आहे। ती छान ढवळून झाल्यानंतर उरलेली डाळ आपल्याला पाण्यासकट त्यात टाकायची आहे। यात आपल्याला आणखीन पाणी घालून त्याची कन्सिस्टन्सी व्यवस्थित करून घ्यायची आहे। ह्यात आता आपल्याला बाकीचं उरलेलं साहित्य घालायचं आहे। त्यासाठी मीठ चवीप्रमाणे, आपण घेतलेले कोकम, भरपूर चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे। चांगली दणदणून उकळी आणून द्यायची आहे। अशा पद्धतीने आपलं वरण तयार आहे। हे वरण आपण गरमागरम वाफाळलेल्या भाताबरोबर सर्व करू शकता।